बीडच्या माजलगावमध्ये भर दिवसा वार करून हत्या झालेला तरुण भाजपा विस्तारक असल्याची माहिती। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडिओ समोर। खून करणारा आरोपी पोलीस ठाण्यामध्ये हजर। धनंजय मुंडे यांनीच मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली। निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेचा आणखी एक मोठा दावा। बीडमध्ये सिंधुदुर्गच्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती भयानक। संजय राऊतांची टीका। तर सिंधुदुर्गमध्ये मागील काही वर्षात 27 खून, या आरोपींचा आका कोण? वैभव नाईकांचा सवाल। ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमधला वाद मिटला। ठाकरेंसोबत संवादानंतर आता सगळं ओके, खैरेंची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या कागलमध्ये ठाकरेंच्या सेनेला भाजपचा धक्का। माजी आमदार संजय खाडकेंचा भाजपामध्ये प्रवेश। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश। सांगलीमध्ये संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला। कार्यक्रम आटपून घरी जात असताना कुत्र्यांचा हल्ला। संभाजी भिडेंवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। दादरमध्ये शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंडा मोर्चा। कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पोलिसांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड। नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांचा लाडकीचा हप्ता कमी होणार। लाडकी बहीण योजनेमधील 8 लाख महिलांना फक्त 500 रुपये हप्ता मिळणार। नमो शेतकरी सन्मान आणि लाडकी मिळून 1500 रुपये मिळणार। घरात चोरी करून पळणाऱ्या चोरांची तरुणी भिडली। पालघरच्या आदर्शनगर परिसरामधील घटना। चोरट्यासह झालेल्या झटापटीमध्ये तरुणी जखमी, तर स्थानिकांनी चोरट्याला दिलं पोलिसांच्या ताब्यात। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी 10,000 पानाचं दोषारोपपत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा मुंबई कनेक्शन उघड। तुळजापूर प्रकरणी आरोपी वाढण्याची शक्यता।